रे बाबी. काय रे? बस सकाळी सकाळी येईलच म्हातारे. काय नाही रे, काल अमावस्या होती ना, भक्ताकडे गेलंय, अंगारू हाडलंय, नंतर मग लक्ष्मीच्या कपाळाक लाव आणि येता लिंबुआ, संध्याकाळी जाऊन तिट्यावर सोड. हा, पाठीमागे वळान अजिबात बघू नको. एवढे अंगारे दुपारी केले, भूताला काय फरक पडला? गपरे मेल्या. अरे मालू हाय तर कधी येला? आली अमावस्याचा मुहूर्त गाठून, पनवती मिली. तुझ्याची बेग काय हाड? हा काय हो बोलतं? मग गेली होती ना तोंड काळ्या करून त्या वॉचमन बरोबर पळून. नसते गेले मग काय थाटामाटात लगीन लावून देणार होतास? खबर फोडीन. हो गेली ना त्या बेवड्याचा हात धरून पळून. त्याला नोकरीवरनं काढला, त्यानं हिला घराबाहेर काढला, बापाकडनं झोपण्यासाठी पैसे आण बोलतो. काय मग बापूस कडेसून पैसे अडतो लोगो? हा, बापाकडे पैशाचं झाड आहे ना. या येडीच्या औषधासाठी पैसे पाहिजे, हलवलं झाड. झोपण्यासाठी पैसे पाहिजे, हलवलं झाड. सगळे नशिबाचे भोगत, बाकी काय नाही. एका तर एकाच्याच पाठी हात धुवून लागतात सगळे. खरे याला लिव्हर फुटून कर्ज बापाची हरलंय मी बयो. आणि रामचरणला काय सांगू? आणि ह्याचा काय करू? आपट त्याला. हो आपटते आणि स्वतःला घेते पेटवून. आताच पेटवते स्वतःला. पेटव 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 पेटव. हाय ती सरा कांदा. पेटव पेटव पेटव. काय नाटका करता? आणि चुनू चुनू तोंड कोणा गो वाजवून देखावतस? हा, तूच गेलस ना गु खाव का? बापाशीन सांगलेलं तुका? बयो मी खोली ऐकताय. काय बोललं? खोली ऐकतो, देणी देतो, जावयाचे पैसे घालतो आणि या येडी घेऊन जातो गावात. अरे काय मॅड झाला काय तुझा? हा, तू गेलस तर माका कोण बघतला? माका कोणाचा आधार? हा, इथं माझ्याच डोक्यावरचं छप्पर फाटकय. तुला कसला आधार देतो? घरमालकाशी बोललो मी, देतो काहीतरी पैसे म्हणाला. तेल लाईत गेलो तू घरमालक. अजिबात खोली इकता कामाने. त्या शांत्या गावड्या वांगडा बोलतोय मी. हा, त्याका सांगताय पैशाची काहीतरी सोय कर, नाही तर ह्याच्यासाठी एक झोपडा बघ. माका एकदम आवशी सारखं करता. ऐकतो ना माझा. लक्षात ठेव, खोली इकता कामाने. जाते मी. लक्ष्मी अंगारो लावून टाक. हा, लक्ष्मी येतोय गो. याचा काही यागळाच नाही. 87, 88, 89, 90, 92, 93, 94, 95, 96, 97. थकले बाई. काय रे तुझं साहेबा घराकडे? हा आहेत. बरोबर ना रे? बरोबर आहेत. 3 लाख. गावडे साहेब, या महिन्यात भाडेपावती होईल ना माझ्या नावावर? शब्द दिलाय तुला. आणि बघ बयाच्या गावाकडच्या घराचं लक्षात आहे ना, डागडुजीचं? हो लक्षात आहे. त्याचे वेगळे पैसे काढून पण ठेवलेत तिला द्यायला. ठेवलेत ना? हो. चाळ मालकाला फोन कर रे. आता कुठल्या चाळीच्या मालकाला? एवढ्या चाळी आहे? अरे ह्याची रे, ह्याची. खत्री? हा तोच तो. आधी घर मालकीनीशी बोल. माझ्या घरात डोळं तुझं? या आता तुका खाऊ घालते आणि माझ्यावर लढलंस. माझ्यावर लढलंस. नाही तुका चाळी समोर लागलो केलंय तर बघ. लागलो केलंय तर बघ. माझी खोली कशात घालतलंस? बघ जा बेशुद्ध पडले बघ. बे बे आजच्या गावात काय झालं? गेली ढगात गेली. काय? गावडे साहेब आता बीपीचा त्रास होता आणि चक्करून पडली. काय काय बोललो मी? चक्करून पडली. ॲम्ब्युलन्सला बोल. डॉक्टर फाटाकडे घेऊन जा. मी करतो फाटकाला फोन. हा पैसे वाचले तुझे डागडुजीचे. काय चक्कर आली आणि पडली.
झालं रे, काय झालं? अरे देवा, तुझ्या काळजात जरा सुद्धा दया माया नको कर. इतका निष्ठुर का झालास? आता मी काय करू? माझी आई गेली रे, मला टाकून गेली. मी पोरका झालो. या हाताने घराच्या चाव्या देणार होतो, आता कुणाला देऊ? माझ्या सख्यानं जेवढं केलं नाही तेवढं तू केलंस आहे माझ्यासाठी. म्हातारे जाऊ नको ग, परत ये म्हातारे, परत आहे. शिर्या म्हातारे, आता तुझ्याशिवाय कसं जगू म्हातारे? हा कुठला साबुदाणा आणला? तुला कोहिनूर आणायला सांगितला होता ना? तो नव्हता वाण्याकडे, मग त्याने हा दिला. तो बोलला हा पण चांगला आहे. त्यांनी सांगितलं आणि यांनी आणला. नाही आणायचा मग. उरलेले पैसे? संपले पैसे. संपले? अजून 32 रुपये द्यायचेत वाण्याला. बघू किसे. विश्वास नाही तर तुम्ही जा ना उद्यापासून वाण्याकडे. हा बोल, परत बोल. काय बोललास? बोल. काय ग, काय झालं? मला सांगतोय उद्यापासून वाण्याकडे जायला. हे इकडे रे, इकडे ये, इकडे. काय रे, जास्ती मस्ती चढली तुला? काकीने खिसे चेक केले माझे. मग काय काटे पोचले? हा, काटे पोचले? तोंड उचकटून बोललास ना तर चामडी चामडी लोळवीन, कळलं ना? चाल चाल. 3:30 वाजले, अक्षयाला आणायला जायचं ना. मग बघतो काय, जा ना, जा ना. आता जा लवकर. अरे तू अजून इथेच? अक्षय गेला असेल कोणाबरोबर तरी घरी. जा जा, तू पण जा. अजून कसं आला नाही? अहो 5:30 वाजून गेले, अजून दिघे अक्षूला घेऊन आला नाहीये. अगं येईल का तो? त्याचा एक्स्ट्रा क्लास बीच असेल काहीतरी. आज नसतो हो क्लास, बुधवारी असतो. अरे काय अशी तू? मला ना काळजी वाटतेय. आपण जाऊयात का शाळेत? अगं थांब ना जरा, ये. हा बघ, आला बघ. कुठे गेला होता रे मरायला? हा, हे काय? अक्षू कुठे? काय विचारतीये मी? अक्षू कुठे? मी गेलो होतो शाळेत वेळेवर, पण अक्षू नव्हताच. नव्हता म्हणजे? कुठे गेला अक्षू? मी खूप वेळ थांबलो होतो तिथे. मग काय वेळाने एक माणूस आला आणि तो बोलला की काय बोलला? तो बोलला की महादेव चाळकेला सांग, पोरगा जिवंत पाहिजे असेल तर काय? तर काय? 1 तासाच्या आत 25,000 रुपये घेऊन गोल देवळापाशी ये. अरे देवा, माझा अक्षू! अगं थांब जरा तू. कोण होता तू माणूस? माहित नाही, कोणतरी बुटका काळा माणूस होता तो. कोण आहे हा माणूस? का घेऊन गेलाय आपल्या मला अक्षूला? कसं माहिती असेल? मी जातो आता पोलिसांकडे, बघतो काय. वेळ लागलाय का तुम्हाला? त्यांनी अक्षूचं काही बरं वाईट केलं तर? नाही, तुम्ही पैसे द्या, तुम्ही अक्षूला घेऊन या. अगं पण एवढे पैसे द्यायचे कसे? 5,000 असतील माझ्याकडे पार. हे घ्या, 4 तोळे. सगळं द्या त्यांना. अक्षूला घेऊन या. मी करतो सगळं. जा ना. हो जातो. कुठलं देऊळ म्हणालास तू? गोल तुला माहितीये कुठे ते? तू चल माझ्यावर चल. किती वाजता यायला सांगितलं होतं त्यांनी? टाइम नाही बोलला तो. तू ओळखशील ना त्याला नक्की इथे बघितल्यावर? हो. कुठे राहिले हे?
काकाने मला गोल देवळापाशीच थांबवलं आणि एका माणसाबरोबर गेला. मी खूप वेळ थांबलो होतो ग तिकडे. अरे अजून थोडा वेळ थांबला असतास तर काय पाय फोडले असते का तुझे? एक काम धड करत नाही हा मुलगा. हा फोन पण लागत नाही. महादेव भिकाजी राणे, तुमचे कोण? माझा मिस्टर. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.